नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आषाढ स्पेशल रेसिपी खानदेशी गुळाचे धिंडरे. गोड, पारंपरिक आणि करायला अगदी सोपे असे. तर चला मग मंडळी सुरू करूया गोड पारंपरिक असा पदार्थ गुळाचे धिंडरे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून पहा. धिंडरे बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम गॅसवर एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घेऊ. गूळ टाकून झाल्यानंतर आता आपण या गुळामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हा गूळ पूर्णपणे चांगल्या प्रकारे विरघळून घेणार आहोत. गूळ विरघळण्यासाठी जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं लागतात. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1.5 ग्लास पाण्यामध्ये 1 वाटी गूळ ठेवून 15 मिनिटे तो गूळ झाकून ठेवा. त्यामुळे सुद्धा तुमचा गूळ पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळला जातो. जर तुमच्याकडे खूप जास्त घाई असेल तर तुम्ही अशा प्रकारे गॅसवर गूळ ठेवून तो सुद्धा विरघळवू शकता. आता आपण हा गूळ पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपला सगळा गूळ पाण्यामध्ये छान असा विरघळला गेला आहे. आता आपण हा गॅस बंद करून हे पाणी थंड करून घेणार आहोत. आता जोपर्यंत आपले पाणी थंड होत आहे आपण बाकीची तयारी करून घेऊ. आता इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. आता आपण येथे 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1.5 वाटी रव्याचा वापर करणार आहोत. आता आपण यामध्ये 1.5 वाटी एकदम बारीक असा रवा टाकून घेणार आहोत. जर तुमचा रवा थोडा जाडसर असेल तर तुम्ही त्या रव्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ शकतात. रवा टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ टाकल्यामुळे गोडाची चव अजूनच वाढते. हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थंड करून घेतलेले गुळाचे पाणी टाकून घेणार आहोत. गुळाचे पाणी टाकताना एकाच वेळी सर्व पाणी टाकू नका. थोडे पाणी टाकून ते सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यामुळे तुमच्या पिठामध्ये लम्स तयार होणार नाही. आपण या पिठामध्ये 1 वाटी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. त्यामुळे लम्स होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पीठ भिजवताना थोडे थोडे करून गुळाचे पाणी टाका व तुमच्याकडून चमच्याने भिजवताना लम्स तयार होत असतील तर तुम्ही चमच्याच्या ऐवजी विस्करचा सुद्धा वापर करू शकतात. जर तुम्हा सर्वांना माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे आपण डोशांसाठी पीठ बनवतो त्याचप्रमाणे आता आपण धिंडऱ्यांसाठी लागणारे पीठ बनवून घेतले आहे. आता आपले धिंडऱ्यांचे पीठ आपण 5 मिनिटं एका बाजूला ठेवून देणार आहोत. त्यामुळे आपला रवासुद्धा छान प्रकारे फुलतो. 5 मिनिटांनंतर आता आपले धिंडऱ्यांसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे. आता आपण धिंडरे बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. तवा छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यावर धिंडऱ्यांचे पीठ टाकून घ्यायचे व आपले धिंडरे छान प्रकारे पसरवून घ्यायचे. याआधीसुद्धा मी खानदेशी पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आपले धिंडे चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण या धिंड्यांच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊ. तुम्ही येथे तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण या धिंड्यांना एका बाजूने 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले धिंडे चांगल्या प्रकारे शिजले गेले असे दिसत आहे. आता आपण हे धिंडे एका बाजूने पलटी करून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या धिंड्याला छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा धिंडे चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. दोन्ही बाजूने आपले धिंडे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. आता आपण हे धिंडे तव्यावरून काढून घेऊ व अशाच प्रकारे धिंडे बनवून घेऊ. ही होती आपली आषाढ स्पेशल पारंपरिक खानदेशी गुळाच्या धिंड्यांची रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरी नक्की करून पहा व कुटुंबासोबत शेअर करा. आपण सर्व असेच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.